आरएसएसच्या हेडगेवार स्मृती भवनमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार येणार आहेत। तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच ठिकाणी सर्व पक्षीय नेते सुद्धा आहेत। त्यापैकी आरएसएसच्या हेडगेवार स्मृती भवनमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते येत आहेत। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्यांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। तिकडची दृश्य आपण थेट बघू शकताय। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर या आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। कल्पना, काय सांगाल? आरएसएसच्या हेडगेवार स्मृती भवनमध्ये युती सरकारमधील जे मंत्री आहेत ते त्यांना दिसतात, काय अपडेट्स आहेत सध्याचे? नक्कीच परा, हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे। बौद्धिक घेण्यासाठी जे आहे इथे एक बोलवलं जातं आणि हा भाजपचे आमदार दरवर्षी येते, ही परंपरा आहे। मागच्या वर्षी सरकारमध्ये शिंदे गट सहभागी झाल्यानंतर शिंदे गट देखील आले होते। त्या दिवशी आले नव्हते पण दुसऱ्या दिवशी आले होते। यावेळेस पत्र जारी केलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, त्याच्यामध्ये तिन्ही पक्षांचा उल्लेख आहे। इथे शिवसेने जे शिंदे गटाचे आमदार आहेत ते दिसत आहेत, पण राष्ट्रवादी गटाचे आमदार येतील का आणि अजितदादा येतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण अजितदादांचा आधीच एक नियोजित कार्यक्रम, त्याच्यामुळे ते येतील की नाही असा प्रश्न आहे। पण हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी तीनही पक्षांना जे आहे ते पत्र जे आहे ते जारी केलेलं आहे आणि अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे। भाजपच्याही आमदारांना अनिवार्य असतं, कारण हे बौद्धिक जे आहे ते अधिवेशनाच्या काळामध्ये घेतलं जातं आणि इथे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे वरिष्ठ पदाधिकारी असतात ते इथे मार्गदर्शन करतात। आपण बघू शकतो की यावर्षी जे आहे ते बाहेर इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, नाही तर हे बौद्धिक जे आहे हे महर्षी व्यास सभागृह आहे इथे असतं। इथे आपण बघू शकतो की गोलवरकर यांची जी समाधी आहे तिथे येऊन सगळेजण नमस्कार करतात, नतमस्तक होतात, दर्शन घेतात। इथे हेडगेवारांचं जे आहे गुरुजींचं देखील इथे मूर्ती देखील आहे, इथे देखील पुष्पार्पण करतात। आता भाजप आणि शिंदे गटाचे आमदार हळूहळू येतात आहे आणि उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देखील थोड्या वेळाने चंद्रकांतदादा पाटील आताच आलेले आहेत, नितेश राणे देखील आलेले आहेत। पण राष्ट्रवादी गट येईल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो इथे निर्माण होतो आहे। कल्पना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शिंदे गटातील आणि भाजपमधील काही जे नेते आहेत इथे येताना दिसत आहेत, मात्र राष्ट्रवादीमधील जे नेते आहेत ते येणार का तेही पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।